ही आहेत अमेरिकेची लांब पल्ल्याची आंतरखंडीय रॉकेट्स आणि मध्यम पल्ल्याची रॉकेट्स। अमेरिकेच्या आण्विक सामर्थ्याची प्रमुख ताकद 2 लाख ते 20 लाख टन इतकी विध्वंसक शक्ती असलेली अण्वस्त्र ही रॉकेट्स सहज वाहून नेऊ शकतात। ही आहेत B-52 जातीची लढाऊ बॉम्बर विमानं, अमेरिकेच्या हवाई दलाचा मानबिंदू। ही विमानं अत्यंत वजनदार अण्वस्त्र देखील हजारो मीटर उंचीपर्यंत वाहून नेऊ शकतात। ही पास सोव्हिएट युनियनची भूमीवरून हवेत मारा करू शकणारी किंवा भूमीवरच एका ठिकाणाहून लांबच्या दुसऱ्या ठिकाणावर मारा करू शकणारी रॉकेट्स। ही रॉकेट्स आपल्या लक्ष्यावर अगदी अचूकपणे पोहोचू शकतात। संभाव्य अणुयुद्धापासून आपलं संरक्षण करण्याची तयारी जगातले अनेक राष्ट्र आता करू लागले आहेत। फ्रान्स सारख्या काही युरोपियन राष्ट्रांनी आपल्या सरकारी कचेऱ्या जमिनीखाली हलवण्याची कार्यवाही सुरू केली आहे। ही पहा नवीन धरतीची स्वयंचलित रॉकेट। हे रॉकेट्स हजारो किलोमीटर अंतरापर्यंत अण्वस्त्र वाहून नेऊ शकतात आणि त्यानंतर शत्रूची मोक्याची ठिकाणं हेरून काढून अचूकपणे उद्ध्वस्त करू शकतात। ही अण्वस्त्रांनी सुसज्ज असलेली अणुशक्तीवरच चालणारी पाणबुडी। या पाणबुडीवर असलेली SLBM रॉकेट पाण्याखालूनच कार्यान्वित केली जातात। या पाणबुड्या आंतरराष्ट्रीय महासागरात सतत तयारीत असतात आणि यातल्या प्रत्येक पाणबुडीत केवळ एक बटन दाबून अणुयुद्ध सुरू करता येण्या इतकी अण्वस्त्र क्षमता असते। अण्वस्त्र बनवण्यासाठी भांडवल आणि साधन सामग्री ओतणाऱ्या राष्ट्रांची संख्या गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढली आहे। अण्वस्त्रांची मक्तेदारी आता केवळ अमेरिका आणि रशिया यांची राहिली नसून ब्रिटन, फ्रान्स, चीन आणि इतरही काही राष्ट्र आता अण्वस्त्र बनवू शकतात। त्यामुळे जगातल्या कोणत्याही एखाद्या छोट्या युद्धातही अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता प्रचंड वाढली आहे। खरं म्हणजे कोणतंही अण्वस्त्र कितीही शक्तिशाली असलं तरीही कोणत्याही राष्ट्राला संपूर्ण संरक्षणाची हमी देऊ शकत नाही आणि तरीही आज चालू असलेली अण्वस्त्र स्पर्धा थांबण्याची शक्यता नजीकच्या काळात तरी दिसत नाही। In Switzerland, federal law now requires nuclear shelters in the basements of all new residential quarters and public facilities. उलट नवी अण्वस्त्र शोधून काढण्यासाठी, त्यांचा संहारक विकास करण्यासाठी आणि त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी नियमित प्रयत्न केले जात आहेत। कोणालाही अस्वस्थ करणारी अशीच ही परिस्थिती आहे। न्यूट्रॉन बॉम्ब हे असंच एक नवं अण्वस्त्र आहे। याचं वैशिष्ट्य हे की यातून उद्भवणारा स्फोट आणि उष्णता यांचं प्रमाण अत्यंत कमी असतं, पण त्याच वेळी प्रचंड तीव्र असा न्यूट्रॉन कणांचा किरणोत्सर्ग होतो आणि त्यामुळे त्याच्या परिणामाच्या टप्प्यातला कोणताही जीव जिवंत राहू शकत नाही। हे असं विचित्र अस्त्र आहे की जिवंत प्राणी आणि माणसं ते मारतं आणि घरं आणि इमारती मात्र शाबूत ठेवतं। दुसऱ्या महायुद्धात 1945 साली हिरोशिमा आणि नागासाकी या जपानी शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आले। अणुबॉम्बमुळे झालेल्या विध्वंसातूनही काही लोक जिवंत राहिले, पण अणुस्फोटाच्या किरणोत्सर्गाचा घातक परिणाम त्यांच्या शरीरांवर झालाच। आजही हा परिणाम ते भोगतायत। अशा दुर्दैवी व्यक्तींना जपानी भाषेत हिबाकोशा म्हणतात।
मिस्टर तानागुची हे अशा हिबाकुशांपैकी एक. 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आला तेव्हा ते फक्त 16 वर्षांचे होते. त्यानंतरच्या गेल्या 37 वर्षात मिस्टर तानागुची यांच्यावर शरीराच्या वेगवेगळ्या भागात वाढलेल्या कॅन्सरच्या ग्रंथी कापून टाकण्यासाठी अनेक वेळा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आजही त्यांच्या शरीरात नव्याने कॅन्सरच्या ग्रंथी वाढत असल्याचं आढळून आलं. वर्षांच्या तरुण मिस्टर तानागुची यांची बॉम्ब पडल्यानंतरची ही अवस्था. नागासाकीवर टाकण्यात आलेला अणुबॉम्ब ॲटमॅन किंवा लठ्ठम भारती. 16 वर्षांचे मिस्टर तानागुची त्यावेळी तार खात्यात काम करीत असत. बॉम्ब पडला तेव्हा 16 वर्षांचा हा तरुण तारा पोचवण्याचं आपलं नित्याचं काम करत होता. अणुबॉम्ब टाकण्यापूर्वी एक आठवडा येणाऱ्या संकटाबाबत जनतेला सावध करणारी अनेक पत्रकं अमेरिकन लष्कराने हिरोशिमा आणि नागासाकी शहरात टाकली होती. जपानी पोलीस आणि गुप्त पोलीस यंत्रणा यांनी ही पत्रकं तात्काळ जप्त केली. ज्या जपानी जनतेकरता ती होती त्या सामान्य नागरिकांच्या हाती ती कधीच पडली नाहीत. अनेक जपानी आणि अमेरिकन नागरिकांनी तसंच सरकारी संस्थांनी अणुबॉम्बनं केलेल्या विध्वंसाचं फिल्मवर चित्रण करून ठेवलं होतं. युद्ध संपल्यावर अमेरिकन लष्करानं जेव्हा जपानचा ताबा घेतला तेव्हा या सर्व फिल्म्स अमेरिकन लष्करानं जप्त केल्या. नंतरच्या काळात या फिल्म्सची मालकी अमेरिकन लष्कराकडून अमेरिकेच्या राष्ट्रीय संग्रहालयाकडे देण्यात आली. तरीही या फिल्म्स जपानी लोकांच्या दृष्टीला पडायला तब्बल 35 वर्ष लागली. या फिल्मचं अस्तित्व जेव्हा हिरोशिमा नागासाकी संबंधीचं सर्व साहित्य प्रकाशित करणाऱ्या समितीला कळलं तेव्हा या समितीने 10 फूट फिल्म या नावाची एक मोहीम उभारली. प्रत्येक जपानी नागरिकाला 10 फूट फिल्म विकत घेण्याइतके पैसे देण्याची विनंती या मोहिमेद्वारे करण्यात आली. हिरोशिमा नागासाकी इथल्या आणि बाकीच्या जपानमधल्या इतरही नागरिकांनी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि 90,000 फूट फिल्म घेण्याइतके पैसे समितीकडे जमा झाले.
25 जुलै 1945 अमेरिकन हवाई दलाच्या 509 नंबरच्या स्क्वॉड्रन मधल्या 20व्या तुकडीच्या कमांडरला आदेश मिळाला. या आदेशाप्रमाणे जपान मधल्या हिरोशिमा, कोकुरा, निगाटा आणि नागासाकी या 4 शहरांपैकी कोणत्याही एका शहरावर एक युरेनियम पद्धतीचा अणुबॉम्ब टाकण्याची कामगिरी या तुकडीला करायची होती. Niigata, Nagasaki. या 4 शहरातून अणुबॉम्ब टाकण्यासाठी निवड करण्यात आली हिरोशिमाची. लिटिल बॉय म्हणजे बच्चा हे सांकेतिक नाव धारण करणारा हा अणुबॉम्ब B-29 जातीच्या बॉम्बर विमानातून 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमावर टाकण्याचं ठरलं. हे पहा हिरोशिमा शहर बॉम्ब टाकण्यापूर्वी. सकाळी बरोबर 8:15 बॉम्ब टाकण्यात आला. या प्रचंड स्फोटाने भयचकित झालेले, वेदनांनी तडफडणारे हजारो नागरिक आसरा शोधू लागले. बहुतेकांनी धाव घेतली नदीच्या किनाऱ्याकडे, पण तिथं पोहोचून तडफडून प्राण सोडण्यापलीकडे ते काहीच करू शकले नाही. यानंतर 3च दिवसांनी 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला. हा प्लुटोनियमचा बॉम्ब होता. नंतर उपलब्ध झालेल्या तपशिलावरून लक्षात येतं की अणुस्फोटामुळे तयार झालेल्या या अग्निगोलाचं तापमान क्षणार्धात कोट्यावधी डिग्री सेंटीग्रेड इतकं वाढलं. हा एक प्रतिसूर्यच होता, मानवाने तयार केलेला. फरक इतकाच की हा जीवन फुलवणारा सूर्य नव्हता, जीवनाची राख रांगोळी करणारा सूर्य होता.
ही म्हातारी बाई पहा, निव्वळ भीतीच्या धक्क्यानं ठार वेडी झाली. आजूबाजूचा विध्वंस कोणालाही प्रचंड मानसिक धक्का बसावा असाच होता. कित्येकांना वाटलं की अग्निगोलात बसून सैतानच पृथ्वीवर अवतरलाय. मदत कार्याला सुरुवात झाली. स्फोटाच्या मध्यवर्ती केंद्रापासून दूर अंतरावर असलेले लोक मदतीसाठी प्रथम धावून आले. पण मदत कार्य अतिशय जिकिरीचं आणि अवघड बनलं होतं. कितीही त्वरा केली तरी समोर दिसणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायला या लोकांचे प्रयत्न अपुरेच होते. त्यांच्या बरोबरचे या स्फोटग्रस्त शहरातले त्यांचे हजारो बांधव नागरिक भूताप्रमाणे इतस्ततः वावरताना त्यांना दिसत होते. स्फोटामुळे निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेने त्यांच्या शरीरातल्या पाण्याचा थेंब थेंब शोषून घेतला होता. जेमतेम उभं राहण्या इतके शक्ती असलेले थोडे उद्देशहीन अवस्थेत इकडे तिकडे भटकत होते. अशा अवस्थेत जगणाऱ्या या माणसांपैकी ज्यांना लवकर मृत्यू आला ते भाग्यवान. कित्येकांना जवळून जाणाऱ्या वाटसरूंच्या पायाला बिलगून पाणी मागता मागता मृत्यू आला. हिरोशिमाच्या अणुस्फोटानंतरच्या काही सेकंदातच मृत्यू पावलेल्यांची संख्या होती 60,000. नागासाकीमध्ये ही संख्या होती 30,000. हिरोशिमामध्ये 13 चौरस मैल क्षेत्रफळामधली प्रत्येक इमारत जमीनदोस्त झाली होती. नागासाकीमध्ये अशा विध्वंसाचं क्षेत्रफळ होतं 7 चौरस मैल. या इमारतीच्या पायऱ्यावर बसलेल्या या माणसाची फक्त सावलीच तेवढी शिल्लक राहिली. ती सावली या पायऱ्यांवर कोरली गेली. स्फोटाच्या उष्णतेमुळे त्याचं संपूर्ण शरीर वितळून वाफ होऊन नष्ट झालं. On the day of the Nagasaki bombing, approximately 10,000 regular employees and students mobilized by the government were at work at the Mitsubishi munitions factory. Fatalities here climbed to 2,273, with casualties numbering 5,679. सुमारे 14,000 ख्रिस्ती लोक या चर्चमध्ये नियमितपणे प्रार्थनेसाठी जात. या लोकांपैकी जेमतेम 10% लोक वाचले. ही आहे शिरोयामा प्राथमिक शाळा. एकूण 1,500 विद्यार्थ्यांपैकी 1400 मृत्युमुखी पडले. बहुतेक मुलं यावेळी घरी होती. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी चालू होती.
days स्फोटानंतरचे दिवस हळूहळू जात होते. मदत कार्य सुरू झालं खरं, पण उपलब्ध असलेली प्रथमोपचाराची साधनं फारच तोकडी होती. 体が見ましたらね、主人はもう背中の方はですね、じゃがいもの皮を剥いたように皮膚が垂れ下がってね、背中は真っ赤にですね、赤みが出て。स्फोटानंतरच्या 5 महिन्यात मृतांची संख्या हिरोशिमामध्ये 1,40,000 तर नागासाकीमध्ये 70,000 होती. यातले बहुतेक मृत्यू स्फोटानंतरच्या 2 आठवड्यात झाले, हे त्यातल्या त्यात सुदैवच म्हणायचे. 下着を剥ぎ取るとき、ガラスの破片がザラザラザラザラ音を立てて落ちて、それから背中はまるで針山のようにガラスや木の破片がいっぱい刺さってました。 या 2 बहिणी स्फोटाच्या केंद्रापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर होत्या. सहा वर्षांच्या या छोट्या मुलाची रोग प्रतिकाराची शक्ती संपूर्णपणे नष्ट झाली आहे. फिल्म घेतल्यानंतर 3 दिवसांनी तो मृत्युमुखी पडला. ऑगस्ट 1945 अमेरिका, इंग्लंड, सोव्हिएत युनियन, ऑस्ट्रेलिया, हॉलंड आणि चीन या दोस्त राष्ट्रांच्या सैन्यापुढे जपानने बिनशर्त शरणागती पत्करली. हिरोशिमा आणि नागासाकीच्या बाहेर असलेले नागरिक राख रांगोळी झालेल्या या शहरांकडे परत येऊ लागले. उद्ध्वस्त झालेल्या शहरात आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना शोधू लागले. बहुतेकांना त्यावेळी वाटलं की व्हायचं ते सगळं आता होऊन गेलंय. पण निर्धास्तपणे इकडे तिकडे हिंडताना एका अधिकच भयानक आणि जीव घेण्या संकटाला आपण तोंड देतो आहोत याची त्यांना कल्पनाही नव्हती. हे संकट होतं बॉम्बने बाहेर टाकलेला आणि वातावरणात सर्वत्र पसरलेला किरणोत्सर्ग. अणुबॉम्ब मधून बाहेर पडलेले न्यूट्रॉन्स आणि गॅमा किरण वातावरणात बराच काळ राहतात. हा किरणोत्सर्ग माणसाला तात्काळ मारत नाही, पण अगदी सावकाश शरीर आतल्या आत पोखरून त्याचा बळी घेतो. किरणोत्सर्गाचा परिणाम भोगणाऱ्या रुग्णांची लक्षणं ठरलेली असत. प्रथम त्यांना मळमळल्यासारखं वाटे आणि अन्नावरची वासना जात असे. केस गळायला लागत. आणि वरवर कोणतीही चिन्ह नसताना
एकाएकी हे रुग्ण अशक्त होऊ लागत. त्यांच्या दातातून रक्त येऊ लागले. आणि अखेर सबंध शरीर हळूहळू लाल पडू लागलं की अखेरची घटका जवळ आल्याचं डॉक्टरांना कळून चुकेल. ही झाली उघड दिसणारी आणि जाणवणारी लक्षणं, पण अंतर्गत परिणाम यापेक्षाही भयंकर होते. ही नर्स रोग्याच्या रक्तातल्या पांढऱ्या पेशींचं प्रमाण मोजते आहे. कितीही मोजल्या तरी पेशींची संख्या अजून वाढतेच आहे. आपण काय पाहतोय हेच मुळी डॉक्टर्सना कळत नाहीये. अखेर आत्ता कुठे त्यांच्या लक्षात येतंय की हा साधा सुद्धा बॉम्ब नव्हता, किरणोत्सर्ग करणारा अणुबॉम्ब होता. これはなんかその普通の爆弾ではないんじゃなかろうかということで。The war was over, but there seemed to be no end to the fires cremating the dead of the families of Hiroshima and Nagasaki. The free world must have armed strength. The free world must have it now. 1953 हिरोशिमाच्या विध्वंसाला 8 वर्ष झाली आहेत. अमेरिकेतल्या नेवाडा प्रांतात एका नव्या अण्वस्त्राची चाचणी घेण्याची तयारी चालू आहे. 8 years have elapsed since Hiroshima. वैज्ञानिक आणि लष्करी इंजिनियर्सनी मिळून हे नवं अस्त्र तयार केलंय, हायड्रोजन बॉम्ब. हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या बॉम्बपेक्षा शेकडो पटीने अधिक विध्वंसक शक्ती असलेला हा बॉम्ब आहे आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर या बॉम्बचा उपयोग करण्यासाठी आता चाचणी घेण्यात येते. या चाचणीचा एक उद्देश असा आहे की शत्रूच्या प्रदेशावर हा बॉम्ब टाकल्यानंतर लगेच त्या भागात सैनिकांच्या तुकड्या पाठवता येतील का हे आजमावून पाहणं. या सैनिकांना याचसाठी खंदकात बसवून ठेवण्यात आलं आहे. यावेळी घेतल्या गेलेल्या फिल्म्सवरून नंतर लक्षात आलं की या चाचणीच्या वेळी हे सैनिक बॉम्बच्या किरणोत्सर्गी पदार्थांच्या प्रत्यक्ष प्रभावाखाली आले होते. वास्तविक पाहता हिरोशिमा नागासाकीमध्ये नागरिकांवर झालेल्या किरणोत्सर्गाच्या परिणामांचा संपूर्ण अहवाल अमेरिकन लष्कराकडे उपलब्ध होता. मग या नव्या चाचणीत सैनिकांना किरणोत्सर्गाचा परिणाम भोगायला लावण्यापूर्वी या अहवालाचा उपयोग का करून घेण्यात आला नाही? हा आणि इतर अनेक प्रश्न तसे शिल्लक आहेत. त्यांची उत्तरं आजही मिळालेली नाहीत. चाचणीच्या दिवशी वाऱ्याची दिशा बदलली आणि त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांवर किरणोत्सर्गी धुळीचा वर्षाव झाला. यातल्या बऱ्याच नागरिकांना कॅन्सर झाल्याचं नंतर आढळून आलं. त्यातल्या काही जणांनी असला भयानक प्रयोग केल्याबद्दल सरकारवर खटले देखील भरले. एकोणीसशे 1956 नागरिकांच्या अथक प्रयत्नांमुळे हिरोशिमाची पुनर्रचना पूर्ण होण्याच्या मार्गावर होती.
पण त्याच वेळेला हिरोशिमाचे हॉस्पिटल्स किरणोत्सर्गाचे परिणाम भोगणाऱ्या रुग्णांनी भरून वाहत होते. Hiroshima were overflowing with patients suffering from radiation poisoning. या छोट्या मुलीला जगण्याची कोणतीही आशा नाही असं डॉक्टर्सने सांगितलंय. ही दोन छोटी मुलं त्यांच्या वडिलांबरोबर 10 वर्ष हॉस्पिटलमध्येच राहत होते. Their father was being treated त्यांच्या वडिलांवर उपचार केले जात होते. themselves त्यांना सांभाळणारं दुसरं कोणीच नव्हतं. enough to collect for them. परिचारिका त्या मुलांकरता काहीतरी अन्न गोळा करून आणायच्या. आपण आत्महत्या करावी असा विचार वडिलांच्या मनात अनेकदा येऊन गेला Taking his own life many times. आणि सरतेशेवटी ते गेले. Eventual death marked एका वेदनामय आयुष्याचा अंत झाला. अणुस्फोटानंतर पुष्कळ दिवसांनी हा माणूस एक घोडा विकत घेण्यासाठी हिरोशिमाला गेला. to buy a horse from वातावरणातल्या भयानक किरणोत्सर्गाचा परिणाम होऊन radiation 10 वर्षांनी तो died मेला. 10 years later. बॉम्ब स्फोटाच्या वेळी कित्येक मुलं आईच्या गर्भात होती. They are one more legacy of the Holocaust to make the suffering of the living even more unbearable. स्फोटानंतर गर्भपाताची आणि जन्मतः मृत असलेल्या बालकांची संख्या कधी नव्हे इतकी वाढली. Stillbirths and other जे काही थोडी मुलं जिवंत निपजली to a record-breaking ती अशक्त, अपंग आणि विद्रूप जन्माला आली. exhibited a high हिरोशिमाने मागे ठेवलेला हा आणखी एक वारसा. in America. अमेरिकेत चाचणी स्फोटातल्या किरणोत्सर्गाचे परिणाम भोगणाऱ्यांपैकी काही लोक The government त्यांनी सरकारवर भरलेले खटले पुरे होण्यापूर्वीच मृत्युमुखी पडले. This is the wedding ceremony of Kyoko. हिरोशिमावर बॉम्ब पडला तेव्हा ही मुलगी आईच्या गर्भात होती. पण केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर तिने रोगाशी सामना दिला. She is a proud mother. आज ती 2 निरोगी मुलांची आई आहे. The game of nuclear seesaw between superpowers America and Russia is now being played throughout the waters of the globe. U.S. nuclear subs carrying Polaris, Poseidon, and Subrock missiles are currently patrolling both the Indian and Pacific Oceans. These subs are said to have the ability to circle the globe in one sustained underwater voyage. The Soviets have responded to this challenge with a super-nuclear submarine of their own, the Delta class. Mr. Kawasaki is मिस्टर another कावासाकी हे असेच एक हिबाकुशा आहे. in Nagasaki at the time बॉम्ब of the पडला bombing. तेव्हा ते नागासाकीमध्ये होते. Exposed to radiation in Hiroshima. नंतर हिरोशिमामध्ये असताना Nonetheless, किरणोत्सर्गांशी त्यांचा संपर्क आला managed to escape from injury. आणि तरी सुद्धा कोणताही आजार न होता सुमारे 10 वर्ष ते अगदी व्यवस्थित होते. Health as usual. इतकंच नव्हे तर व्यवस्थित नोकरीही करत होते. Suddenly collapsed on the job. नंतर मात्र अचानक एक दिवस कामावर असतानाच ते कोसळले. In his constant battle with radiation poisoning. किरणोत्सर्गाच्या परिणामांबरोबरची त्यांची लढाई तेव्हापासून सुरू झाली. त्यानंतर अनेक वेळा त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती होऊन उपचार घ्यावे लागले. Family's sole means of support. आज ते बिछाण्याला खेळलेले आहेत. त्यांच्या पत्नीच्या वेतनावर त्यांचा चरितार्थ चालतो. Employed as a grounds त्यांची पत्नी एका स्मशानभूमीत झाडलोट करण्याचं काम करते. या महाभयानक अणुस्फोटाच्या खुणा आजही संपूर्णपणे पुसल्या गेलेल्या नाहीत. all attempts have failed to exorcise the demonic after effects of the bomb. युद्धाच्या वेळी नागासाकी इथं युद्ध कैद्यांना ठेवण्याचा एक मोठा तुरुंग होता. This camp contained members of flight crews shot down over Japan and prisoners captured in the South Pacific battle zones. The bomb या claimed युद्ध the lives कैद्यांपैकी of बरेच जण या अणुस्फोटात मृत्युमुखी पडले.
The United States is currently exercising all ही अमेरिकेची नवी अण्वस्त्रवाहू पाणबुडी ट्रायडंट. to the oceans of the world. The Trident boasts an या arsenal पाणबुडीवर एकूण 24 रॉकेट्स ठेवलेले आहेत आणि या प्रत्येक रॉकेटवर अनेक अण्वस्त्र आहेत. The captain explains the strategic operation ही capability. पाणबुडी पाण्याखालून सुमारे 6000 मैल न थांबता प्रवास करू शकते. इतकं इंधन आणि अन्नपदार्थ यांचा साठा या पाणबुडीवर आहे. Next, he points out the recreational and exercise facilities provided to keep the men in top mental and physical condition. या पाणबुडीवरचा हा एक तरुण खलाशी. He couldn't believe पाण्याखाली आपण दिवस ते दिवस राहू शकू याबद्दल त्याच्या मनात शंका नाही. underwater for या पाणबुडीवरच्या मोजक्या खलाशांमध्ये आपली निवड झाली याचा त्याला अभिमानच वाटतो. among the best इथल्या सर्व व्यवस्थेवर आणि विशेषतः इथल्या जेवणावर तर तो फारच खुश आहे. accommodations, and especially for the cooks, which he claims are the finest in the world. आजच्या वाढत्या अण्वस्त्र स्पर्धेला उत्तर देण्यासाठी सर्व जगात खुद्द अमेरिका आणि युरोपमध्ये सुद्धा अण्वस्त्रांचा निषेध करणारी शांतता चळवळ प्रचंड जोमाने वाढते आहे. Alliance nuclear strike force अमेरिकन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या अण्वस्त्र स्पर्धेच्या धोरणाविरुद्ध पश्चिम युरोपमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. हॉलंड, जर्मनी या देशात अण्वस्त्रावर बंदी घालण्याची मागणी जोरात मांडण्यात येते आहे. also expressed in Germany by NATO खुद्द अमेरिकेत अण्वस्त्रांचं उत्पादन बंद करावं अशी स्पष्ट प्रतिक्रिया एकूण लोकसंख्येच्या 2/3 लोकांनी व्यक्त केली आहे. found to favor a freeze of nuclear weapons. जपानमध्ये देखील ही मोहीम अतिशय लोकप्रिय झाली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातले लोक, लेखक, संगीतकार, धार्मिक नेते आणि सर्व व्यवसायातली मंडळी या शांती मोहिमेत सामील झाली आहेत. या सर्वांनी अण्वस्त्रांचं उत्पादन आणि वापर यावर बंदी घालण्याची मागणी स्पष्ट शब्दात केली आहे. एकोणीसशे 45 ची अखेर किरणोत्सर्गांचा परिणाम भोगणाऱ्या अनेक हिबाकुशांना अमेरिकन हवाई दलाच्या कमिटी पुढे सादर करण्यात आलं. लष्करी संशोधकांच्या कॅमेऱ्यासमोर आपल्या जखमा, आपली भाजलेली, लाल पडलेली, चट्टे उठलेली शरीरं त्यांना उघडी करावी लागली. जणू काही बॉम्ब न केलेला विध्वंस पुरेसा नव्हता म्हणून की काय त्यांनाही अशी लाजीरवाणी शिक्षा देण्यात आली. परंतु केवळ एकाच आशेने ही मानहानी सुद्धा त्यांनी पत्करली. आशा एकच की हे पाहिल्यानंतर हे सारे परिणाम पुढच्या कोणत्याही पिढीला भोगावे लागणार नाही, भोगावे लागू नयेत. भविष्यातला हा सर्व मानव जातीचा फायदा डोळ्यासमोर ठेवून हिबाकुशा या मानहानीला सामोरे गेले. कित्येक जण फिल्म्स घेतल्यावर थोड्याच दिवसात मृत्युमुखी पडले. त्यांची मागणी एकच होती, आशा एकच होती, आम्ही भोगलं ते दुसऱ्या कुणालाही भोगायला लागू नये. नाही, पुन्हा कधीही नाही. पण लष्करी वर्चस्व मिळवण्याच्या इच्छेने आज जगभर वेडपट अण्वस्त्र स्पर्धा चालू आहे.
military या स्पर्धेने हिबाकुशांच्या साऱ्या विनवण्यांकडे, साऱ्या आशांकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं आहे. अणुस्फोटाचे कटू भयानक परिणाम ज्यांनी अनुभवले आहेत ते हे हिबाकुशा आपल्याला सावधगिरीचा इशारा देत आहेत. साऱ्या मानव जातीला आक्रोश होऊन सांगतायत, त्यांच्या या इशाऱ्याची दखल आपण कशी घेणार आहोत? या संबंधी आपली जबाबदारी कोणती? आणि तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या भावी पिढ्यांच्या भवितव्याबद्दलची आपली जबाबदारी कोणती? कोणतं भवितव्य आपण त्यांना देणार? हिरोशिमाचे हिबाकुशा आपल्या उत्तराची वाट पाहत आहेत आणि आपल्या हाती वेळ फारसा उरलेला नाहीये.